सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. ही निवडणूक चौरंगी ते पंचरंगी अशी होणार असल्याचे या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये काँग्रेसचे पॅनल या निवडणुकीत सर्वात मजबूत असे मानले जात आहे. या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी हे आपला प्रभाग 18 सोडून 21 मध्ये लढत आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण महिला पडल्याने माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी आपली मुलगी प्रतीक्षा निकाळजे यांना या ठिकाणाहून उमेदवारी घेतली आहे. ओबीसी महिलेतून काँग्रेस सेवा दलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे या निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांची आघाडी झाल्याचे प्रभाग 21 मधून शिवसेनेकडून 3 टर्म नगरसेवक राहिलेले भीमाशंकर म्हेत्रे हे पॅनलमध्ये आले आहेत. यामुळे हे पॅनल मजबूत बनले आहे. विरोधात भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार बाहेरचे दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. शिवसेनेमधून सुद्धा बाहेरचे उमेदवार आल्याने काँग्रेसचे वातावरण चांगले असल्याचे बोलले जाते. भीमाशंकर म्हेत्रे 3 वेळा नगरसेवक असल्याने त्यांचा जुना प्रभाग यावेळी आला आहे. लिंगायत समाजाचे म्हेत्रे यांच्या समाजाची मोठी मते आहेत. तसेच या प्रभागात आंबेडकरी समाज, पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लोधी समाज यांची मते आहेत. यापूर्वी प्रवीण निकाळजे हे नगरसेवक राहिल्याने त्यांचा अर्धा प्रभाग आहे. स्वागतनगर भागात भीमाशंकर टेकाळे यांचा परिचय चांगला असल्याने त्यांना मानणारा वर्ग आहे. भारतीय जनता पार्टीकडून मागील अनेक महिन्यांपासून या प्रभागात तयारी केलेल्या सारिका सुरवसे, रवी कोळेकर यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल मजबूत मानले जाते. पक्षाने जोर लावला तर 4ही उमेदवार विजयी होतील अशी चर्चा सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.